Hi students, welcome to Sri Ram Coaching Classes. Today I am teaching you 7th standards lesson number 4. Okay. So lesson number 4 में हमने पहले लेक्चर में अभी देखा था न्यूट्रिशन के बारे में. ओके तो न्यूट्रिशन के बारे में मैंने पूरा पढ़ा दिया है. अभी हम पढ़णे वाले हैं ऑटोट्रॉफिक प्लांट्स. म्हणजे आता आपण बघणार आहोत ऑटोट्रॉफिक प्लांट्स. तर बघा आपण याच्यामध्ये न्यूट्रिशन मध्ये 2 टाइप्स बघितले, ऑटो आणि हेटेरो. तर मी ऑटो विषयी थोडंसं काल सांगितलं होतं की ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, की आपण जे असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही सपोज प्लांट्स आहे तुमच्या इथे, तुम्ही त्यांना नेऊन भाजीपोळी खाऊ घालता का? सांगा बरं. नाही. मग आपण काय करतो, प्लांट्स ऑल्सो नीड फूड. ओके फॉर देअर ग्रोथ. आता एवढं झाड असेल, ओके तर ते एवढं होण्यासाठी नंतर ते आता एवढं दिसत असलं तर काही वर्षांनी ते एवढं दिसतं. ओके म्हणजेच त्याच्यामध्ये काय झाली, ग्रोथ झाली. पण ती ग्रोथ होण्यासाठी कशाची गरज आहे? ऍब्सोल्युटली राईट. तर गरज आहे आपल्याला म्हणजे त्यांना फूडची. पण त्यांना तर काही आपण स्वतःहून फूड नेऊन खाऊ घालत नाही. मग त्यांच्याकडे फूड येतं कुठून? इव्हन त्यांना चालता येत नाही, ते एका ठिकाणी स्थिर असतात. मग येस विथ द हेल्प ऑफ सनलाइट they can produce their own food. मग ते काय करतात, स्वतःचं फूड स्वतःच बनवतात. ओके प्लांट्स जे आहे ते स्वतःचं फूड स्वतःच बनवतात. मग कसं काय बनवतात बरं? मग विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. आता क्लोरोफिल म्हणजे हे जे पान आहे बरं का, हे पान तुम्हाला याच्यामध्ये हे पान जे आहे हे कोणत्या कलरचं आहे सांगा? कोणत्या कलरचं असतात पान? इथे दिसतंय पान, ग्रीन. तर ग्रीन का आहेत माहिती का हे पान? कारण या पानामध्ये आहे क्लोरोफिल. काय आहे? क्लोरोफिल. प्लांट मेक देअर फूड इन देअर लीव्स. आणि आता हे झाड आहे, या झाडाच्या ह्या पार्ट मध्ये फूड बनतं का? मग ह्या पार्ट मध्ये फूड बनतं का? मग ह्या पार्ट मध्ये फूड बनतं का? नाही. मग बनतं ह्या पार्ट मध्ये की ज्याला म्हणतात लीव्ह. की लीव्स मध्ये हे जे लीव्स आहे झाडाचे त्याच्यामध्ये फूड बनतं. बरं कोणाच्या त्या लीव्स मध्ये काय आहे? क्लोरोफिल आहे. ग्रीन कलरच्या अशा डिस्क असतात त्याला म्हणतात क्लोरोफिल. आता काय असतं की सनलाइट जर नसेल तर त्यांना फूड बनवणं पॉसिबल नाही. आता फूड बनवणं पॉसिबल नाही म्हणजे काय? आता बघा की plant their using water and nutrient from the soil and carbon dioxide from the air. This process is called photosynthesis. आता आपल्याला बघायची आहे ही पूर्ण प्रोसेस फोटोसिंथेसिस. आता पहिले फोटोसिंथेसिसचा अर्थ असा की झाडं जे आहे, प्लांट्स जे आहे ते स्वतःचं फूड स्वतःच बनवतात. फोटोसिंथेसिस करतात म्हणजे काय की सनलाइट मध्ये. ओके मग पहिला आला आपला सनलाइट. म्हणजे सनलाइटच्या मदतीने या झाडांच्या पानामध्ये असलेले हे क्लोरोफिल परत या हे जे रूट्स दिसत आहेत या रूट्स कडून वॉटर, मिनरल, सॉल्ट हे सगळं इकडनं हे ओके या सगळ्यांच्या मदतीने प्लस एक मिनिट. ओके मी सांगेल नंतर तुम्ही वाचा, आता वाचायचं नाही. तर आणि प्लस हवेमध्ये ही काय आहे? हवा आहे.
या हवेमध्ये असलेला हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा, या सगळ्यांच्या मदतीने ते इथे काय करतात, लीफ मध्ये फूड बनवतात. आणि फूड बनवणे किंवा फोटोसिंथेसिस ही एक आहे केमिकल प्रोसेस. काय आहे, मी जेव्हा बोला म्हणे तेव्हा हा, व्हेरी गुड. ही जी आहे ही केमिकल प्रोसेस आहे. या केमिकल प्रोसेस मध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर ह्या दोघांचं काय होते, केमिकल रिॲक्शन होते. त्या केमिकल रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला लागते क्लोरोफिल आणि सनलाइट. ओके, आणि तयार काय होते केमिकल रिॲक्शन मध्ये, फूड आणि ऑक्सिजन. या पानामध्ये फूड तर तयार झालं. ओके, या पण पानात फूड तयार झालंच, पण बाहेर काय पडला, ऑक्सिजन. दोन्हीकडे बाहेर काय पडलं, ऑक्सिजन. म्हणजे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड घेतात सनलाइट, क्लोरोफिल, वॉटर, मिनरल, सॉल्ट या सगळ्या गोष्टींपासून ते फूड बनवतात आणि बाहेर पडतो तो ऑक्सिजन. आणि म्हणून आपण म्हणतो ना की झाडांच्या सानिध्यात दिवसभर राहिलं पाहिजे, कारण दिवसभर ते फूड बनवण्याचं काम करतात, त्याच्यात ते ऑक्सिजन बाहेर टाकतात की जो आपल्या हेल्थसाठी खूप चांगला आहे. ओके, तर ही जी पूर्ण सर्व प्रोसेस झाली याला म्हणतात फोटोसिंथेसिस. आता याचं केमिकल इक्वेशन पण आहे बरं का. आता कार्बन डायऑक्साईड त्याला म्हटलं जातं CO2. कार्बन डायऑक्साईडला म्हणतात CO2, त्याचा सिम्बॉल येतो. म्हणजे हे तुम्हाला वहीमध्ये 3 टाइम्स लिहायचंय. किती टाइम्स, 3 टाइम्स लिहायचंय बरं का, की 6CO2 प्लस 6H2O इज इक्वल टू काय बनलं, C6H12O6. म्हणजेच हे काय आहे, ग्लुकोज. फूड म्हणजेच ग्लुकोज. आणि अजून काय तयार झाला, 6O2 म्हणजे ऑक्सिजन. आता हे फिलिंग द ब्लँक्स मध्ये असं येऊ शकतं की एखादं हे गाळलं हे देणार नाही आणि हे पण देणार नाही, एखादी कोणती तरी एखाद 2 गोष्टी, आणि ते तुम्ही फील करायचं किंवा हे देणार नाही. तर त्यासाठी हे जे आहे, आणि हे अतिशय महत्त्वाचं इक्वेशन पण आहे आणि म्हणून ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. तर मी आता सांगितलं की क्लोरोफिल म्हणजे काय, की असे बघा छोटे छोटे क्लोरोप्लास्ट असतात. म्हणजे या डिस्क दिसतंय ना, ग्रीन कलरच्या डिस्क, हे बघा एकावर एक ठेवलेल्या या सगळ्या या फूड मेकिंग मध्ये खूप महत्त्वाच्या आहेत बरं का, अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लीफ मध्ये हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे बघा, प्लांट्स कन्वर्ट लाईट, कोणती लाईट, सनलाईट, कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. मग प्लांट काय करतात, लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये करतात. काय, कोण बोलतात, हेच सेंटेन्स वाचून नाही, मराठीत सांगितलं तरी चालेल, बोला पटकन. क्या करते हैं मोइन, लाइट एनर्जी जो है वो कन्वर्ट करते हैं केमिकल एनर्जी में. ओके, and store it in the form of food. आणि ही सगळी एनर्जी जी आहे ती फूडच्या फॉर्म मध्ये स्टोअर करून ठेवतात. आता बघा, मग मी लेक्चर घेते, मी सारखी बोलते, मी जेवली नाही, माझ्या शरीरात फूड नाही म्हणजे एनर्जी नाही. फूड असेल म्हणजेच एनर्जी असेल. तुम्ही सगळे जेवले ना तर खूप छान तुम्हाला एनर्जी असते, आणि जर तुम्ही जेवलेच नाही ना तर तुम्हाला एनर्जीच नसणार, कारण फूड नसणार. तसं त्यांचं आहे की ही एक फूड म्हणजे एक प्रकारची एनर्जी. तर वॉटर, मिनरल
आणि सॉल्ट आर ॲब्झॉर्ब बाय द रूट फ्रॉम द सॉइल. आता सांगितलं की ह्या तीनही गोष्टी रूटकडून ॲब्झॉर्ब होतात, बरोबर. रूटमधून ॲब्झॉर्ब केल्या जातात, म्हणजे जमिनीमधून ॲब्झॉर्ब करतात रूट थ्रू, मग ते झाडांना पोहोचवतात वरती लीव्सपर्यंत. हे स्टेम्स जे आहे ना, बघ याला स्टेम म्हणतात. हे बघा, हा थांबा दाखवते तुम्हाला. हे बघा, हे दिसतंय ना, हे आता या पानापर्यंत कुठून गेलं, या स्टेम मधून गेलं. ओके, तर हे स्टेम काय काम करतात, ट्रान्सपोर्टेशनचं, म्हणजे ट्रान्सपोर्ट देम अप टू लीव्स. आता लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमाटा. आता हे जे लीफ आहे ना, तुम्ही ना एखादं पान आहे ना, आणि असे बारीक बारीक छिद्र असतात ना, तर या छिद्रांना काय म्हटलं जातं, काय म्हणतात, हा व्हेरी गुड, त्याला म्हटलं जातं स्टोमाटा. हे बघा इथे दिसतंय, याला काय म्हटलं जातं, स्टोमाटा. आता मला सांगा, या पानामध्ये, हा जो पान आहे, या पानामध्ये सनलाईट येतो कुठून, सनलाईट येतो, सनलाईट पडतो, पण वातावरण म्हणजे जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामधला कार्बन डायऑक्साईड त्यांना त्यांच्या प्रोसेससाठी लागतो. हे बघा, या लीफमध्ये जर फूड तयार करायचं असेल तर त्यांना ॲटमॉस्फिअर मधला कार्बन डायऑक्साईड लागतो, आणि तो आत येतो कुठून, स्टोमाटा मधून आत येतो. कुठून, स्टोमाटा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दे टेक, हे बघा, स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द C2 फ्रॉम द एअर मधून मग ते या स्टोमाटा थ्रू C2 आतमध्ये येतात. आता आतमध्ये काय बघा, द क्लोरोप्लास्ट ह्या प्रेझेंट इन द लीफ. हा जे आपले जे पानं आहेत त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की पानामध्ये क्लोरोफिल आहे, आणि क्लोरोफिलच्या आतमध्येच काय असतं, क्लोरोप्लास्ट असतं, विच ॲब्झॉर्ब सनलाईट. आणि हे जे क्लोरोप्लास्ट आहे ते काय ॲब्झॉर्ब करतं, काय, ॲब्सोल्युटली राईट. हा, ते काय ॲब्झॉर्ब करतं, हे क्लोरोप्लास्ट काय ॲब्झॉर्ब करतात, सनलाईट. स्टोमाटा मधून काय आत आलं, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. आणि मग हा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर या दोघांचं कन्वर्ट ते कशात करतात, फूडमध्ये. कशामध्ये कन्वर्जन करतात, ते फूडमध्ये करतात. आणि काय गिवन आउट होतो, ऑक्सिजन इज गिवन आउट इन द प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन जो आहे तो बाहेर पडतो. ओके, बिसाइड लीव्स photosynthesis take place in some other parts like green stems too as they contain chlorophyll. आता बिसाइड लीव्स म्हणजे ह्या पानां व्यतिरिक्त, म्हणजे पानांमध्ये फोटोसिंथेसिस होतं हे आपल्याला कबूल आहे. ठीक आहे, ओके. कारण पानं जे आहेत ना ती ग्रीन आहे, म्हणून मग त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, आणि मग तिथे फोटोसिंथेसिस होत आहे. पण झाडांचे अजूनही दुसरे ग्रीन पार्ट्स असतात, म्हणजे जसं स्टेम. जर तुमचं स्टेम ग्रीन आहे झाडाचं, तर तिथे सुद्धा फूड तयार करण्याचं काम होतं. जिथे जिथे क्लोरोफिल तिथे तिथे फूड मेकिंगचं काम, म्हणजेच फोटोसिंथेसिस. कळलं का, काय काय कळलं बरं, सांगा लवकर. फोटोसिंथेसिस कळलं का, येस टीचर.
व्हेरी गुड. Yes, क्लोरोप्लास्ट काय आहे, ते कुठे असतं? क्लोरोफिल मध्ये. ते काय काम करतं? आता हे जे आहे मी आता सांगितलं, क्लोरोप्लास्ट जे आहे ते काय काम करतं? सनलाईट ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं. आणि स्टोमाटा काय घेतो एअर मधून? C2. CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. ओके. आता हे मुळं मुळं पण काहीतरी काम करतात. काय हे रूट्स काय काम करतात रे? They absorb water minerals. व्हेरी गुड. दे absorb water, minerals and salt. व्हेरी व्हेरी नाईस. ओके, एकदम बेस्ट. तर एवढं तुम्हाला व्यवस्थित कळलंय. पुढे मी आता हे एवढं घेऊन टाकते. ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट. आता प्लांट मध्ये सुद्धा ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे बरं का. पाणी बघा, पुढे मी सांगणारच आहे सगळं. की आता बघा की टेक अ पंपकिन स्टेम. आता पंपकिनचं स्टेम घ्या. हॅव्हिंग 2-3 लीव्स. ॲटलिस्ट त्याला 2-3 लीव्स तरी असलं पाहिजे. कट अंडर वॉटर विथ अ शार्प ब्लेड. टेक सम वॉटर इन अ conical flask and add 7-8 drops of ink to it. Put the pumpkin stem. आता pumpkinचा जो स्टेम आहे तो वर्टिकली इन द फ्लास्क, म्हणजे असा जरा असा उभा ठेवायचा, पण कट करताना असं करा. अँड मग त्याच्यामधले चेंजेस आपण बघू शकतो. बर, आता ही गोष्ट आता मी तुम्हाला सांगते पहिले की झाडं काय करत असतात बरं का. की झाडांमध्ये समजा आता हे तुम्ही इथे एखादं झाड आहे, तर याच्यामध्ये ना ही मुळं आहेत म्हणजे रूट्स आहे. हे काय करतात? पाणी वर नेण्याचं काम करतात. ओके, आणि म्हणजे ट्रान्सपोर्ट करत असतात इकडून तिकडे. पाणी नेण्याचं पण, पाणी वरती नेण्याचं, खाली आणण्याचं कामं चालतात. कोण काय काम करतं हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, तर जसं बघा एखाद्या मुलाचं नाव आहे, अरे आपण एखादं वर दिलं की त्याला हे तू काम कर, पाणी नेण्याचं काम तू कर, पाणी आणण्याचं काम तू कर, असं आपण सांगत असतो. तसंच आहे की याच्यामध्ये एक सिस्टम आहे. ती सिस्टम म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टम. कशाची? प्लांट्सची. त्याच्या कन्सिस्ट ऑफ, त्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम हे दोन पार्ट आहे. काय नाव आहे पार्टचं? 2 parts consist in the transport system of plants, that is xylem and phloem. कोण? Xylem and phloem. व्हेरी गुड. बाकी सर्वांनी बोला. हां, मानसी, खणखणीत आवाजावाली मानसी. कल्याणी कशी पटकन बोलली. शांभवी बोला पटकन. अथर्व. हा, मग 2 पार्ट आहे. एक आहे झायलम, दुसरं आहे फ्लोएम. आता बघा प्रत्येकाची कामं दिलेली आहेत. मग आता हे जे झायलम आहे हे काय काम करतं बरं? हे करतं ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. हे प्लांट्सचे सगळे जे पार्ट्स आहे या सगळ्या पार्ट्सकडे वॉटर आणि मिनरल्स हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं आपलं हे झायलम. ब्ल्यू कलरचं दिसतंय ना, ते आपलं आहे झायलम. ओके, आता फ्लोएम काय काम करतं? पाणी आणि मिनरल्स, वॉटर आणि मिनरल्स झायलम घेऊन जातं. तर फ्लोएम काय ट्रान्सपोर्ट करतं? द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड, म्हणजे फूड म्हणजेच काय रे? ग्लुकोज. फ्रॉम द लीव्स टू द अदर पार्ट ऑफ द प्लांट्स, whereas it is either consumed or stored. Though the plants have a transport system, they do not have a separate digestive or excretory system. आता डायजेस्टिव्ह सिस्टम जसं आपल्याला लगेच आपण डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पोटना जरा असं गडबड वाटतंय बरं का,
किंवा एक्सक्रिटरी म्हणजे आपण जसं टॉयलेटला याला त्याला जातो तर आपल्याकडे एक स्पेशल सिस्टम आहे त्यासाठी, ती आहे एक्सक्रिटरी सिस्टम. पण झाडांमध्ये तर तसं काहीच नाही आहे. झाडांमध्ये आता जर झाडांमध्ये हे डायजेस्टिव्ह सिस्टम नाही, एक्सक्रिटरी सिस्टम नाही, तर त्यांच्यामध्ये आहे ट्रान्सपोर्ट सिस्टम. त्या ट्रान्सपोर्टमध्ये 2 पार्ट कन्सिस्ट आहे. एक आहे झायलम आणि दुसरा आहे फ्लोएम. तर त्यांना दोघांना वेगवेगळे कामं दिले आहेत. आता बघा त्यांचं आता एक प्लांट आहे म्हणजेच त्याचं ते शरीर आहे. त्या शरीरामध्ये सगळीकडे पाणी फिरलं पाहिजे, सगळीकडे मिनरल्स फिरले पाहिजे, फूड पोचलं पाहिजे. आता मला सांगा, जर पानांनी फूड बनवलं तर ते तिथेच ठेवून चालेल का? त्याच्या सगळ्या बॉडी पार्ट्सला ते फूड गेलं पाहिजे की नाही? जसं त्याचे सपोज फळं तयार होत आहेत, फुलं तयार होत आहेत, सगळ्या पार्ट्सला फूड जे आहे म्हणजे ते ग्लुकोज जे आहे ते पोहोचलं पाहिजे. मग ते कोणाकडे तरी काम द्यावं लागेल की नाही? तर झायलमला दिलेलं आहे मिनरल आणि वॉटर पोहोचवण्याचं काम, तर फ्लोएमला दिलेलं आहे फूड ट्रान्सपोर्ट करायचं काम टू एव्हरी पार्ट ऑफ प्लांट. ओके, कळलं एवढं? Yes, teacher. एकदम मस्त कळलं. ओके, मग त्याचे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे का? एक्सक्रिटरी सिस्टम आहे का? नाही. त्याच्यामध्ये कोणती सिस्टम आहे? ट्रान्सपोर्ट. व्हेरी गुड, ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. मग ते जे आहे ना फ्लोएम जे आहे ते फूड म्हणजेच ग्लुकोज जे आहे ते लिव्स मधून त्या अदर पार्टला पाठवतात. मग एक तर ते कन्झ्युम म्हणजे वापरलं जातं किंवा मग स्टोअर केलं जातं. आता बघा मोठी मोठी झाडं असतात, एकदम खूप मोठी मोठी झाडं असतात. मग ते फूड सगळीकडे पोहोचवलं गेलं पाहिजे ना, आणि सगळीकडे पोहोचवल्यानंतर मग काही ठिकाणी ते वापरलं जातं किंवा निदान ॲटलिस्ट स्टोअर करून ठेवलं जातं. तर अशा पद्धतीने आज आपण काय शिकलो? ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट्स. ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स मधली आज आपण ट्रान्सपोर्ट सिस्टम शिकलो. आणि दुसरं शिकलो आपण फोटोसिंथेसिस. तर हे 2 पार्ट एकदम व्यवस्थित वाचून त्याचा अभ्यास, हे दोन्ही पण तुम्हाला कायम लक्षात म्हणजे कायम अभ्यासाला असणार आहे. तर हे सर्व व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही त्याचे हार्डवर्ड्स पण वहीमध्ये लिहायचे आहे, त्याच्यावर क्वेश्चन आन्सर्स पण तयार करायचे आहे. थँक्यू व्हेरी मच.